आणि यानंतर घेऊया 100 घडामोडींचा आढावा। पॉड टॅक्सी सेवा लवकरच मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार। लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलावण्यात आली आहे। मंत्रालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीला मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये कुठे किती नुकसान झालं याची मंत्रिमंडळात चर्चा होईल। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय, शेती पाण्याखाली गेली आहे तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। मंत्री पंकजा मुंडे आढावा घेऊन आता याबाबत घाबरून न जाण्याचं आवाहन त्यांनी एका व्हिडिओमधून केलंय। पैठणच्या नाथसागर धरणातून 90,000 पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। विसर्गात आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। तर पैठण शहरासह तालुक्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस सुद्धा झालाय। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं कहर केलाय। 5320 गावातील खरीपाच्या पिकांचा चिखल झालाय तर एकाच दिवसामध्ये 75 मंडळानं अतिवृष्टीचं थैमान घातलंय। नांदूर हवेली गावातील पुरामध्ये अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय। बन्नू शेख पुराच्या पाण्यामध्ये एका झाडावर अडकून पडले होते तर 35 जण घराच्या छतावर अडकलेले होते। नाशिकमध्ये रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आता धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता गेल्या 8 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवला। यामध्ये पैठण, सोयगाव, कन्नड, विजापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे। राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेच्या योग्यतेवरच मुंबई उच्च न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। या याचिकेमधून जनहित काय असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केलेला आहे। नवरात्रोत्सवामध्ये राजकीय नेते मंडळी सुद्धा आता रमलेले दिसतात। यामध्ये आता अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा सुद्धा यांनी गरबा खेळलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बेकायदा कला केंद्रातील छमछम कायमची बंद करा अशी मागणी सरपंच उपसरपंचांसह नागरिकांनी केलेली आहे। त्यामुळे कला केंद्र बंद न झाल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे। शनिशिंगणापूर देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रशासक म्हणून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून आता नवीन विश्वस्त मंडळ येईपर्यंत प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम बघणार आहेत। बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं नुकताच छावा या सिनेमाविषयी वक्तव्य केलंय। मला छावा सिनेमा फारसा आवडला नाही, मात्र एखाद्याला यातना देऊन जे काही घडत होतं ते मला आवडत नाही, मी बघूच शकत नाही असं अनुराग कश्यपनं म्हटलंय। कांतारा अ लेजंड चॅप्टर 1चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। यामध्ये ऋषभ शेट्टी, गुलशन दैवैया आणि रुक्मिणी वसंत यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाणच्या लग्नाविषयी चर्चा रंगली होती। आता अंकिता बालावलकरनं याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे। अंकितानं सोशल मीडियावर सूरजच्या होणाऱ्या बायकोसोबत फोटो शेअर केला आहे। हा फोटो शेअर करत तिनं सूरजला खूप खूप शुभेच्छा दिल्यात आणि लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट असं म्हटलंय। सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेता कपिल होनराव रितेश देशमुखच्या राजा शिवाजी सिनेमामध्ये झळकणार आहे। मालिकेबद्दल अभिनेत्याला ही मोठी संधी मिळाली असून कपिल मावळ्याची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जातंय।
चांदवडच्या रेणुका माता मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते। सोमवारी सायंकाळी आरतीचा मान चांदवडचे न्यायमूर्ती छलानी आणि न्यायमूर्ती शृंगारे यांना मिळालेलं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमधल्या 25 महाविद्यालयांना आता 10,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता सध्या शहरामध्ये चर्चांना उधाण आले। आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक